अहवालाचा अर्थ. माझं नाव प्रियंका सरोडिया आणि असाइनमेंटचे नाव आहे संशोधन अहवालाचे अर्थ, उद्दिष्ट व आशय. संशोधन अहवालाचे अर्थ एखाद्या समस्येचे निराकरण करणे हा सामाजिक संशोधनाचा मुख्य उद्देश असतो. अहवालाच्या माध्यमातून तो संपूर्ण समाजाला आपल्या संशोधनाचे कार्याचे. सर 2 मिनिटं. सांगू सर? कंटिन्यू करा. अहवालाच्या माध्यमातून तो संपूर्ण समाजाला आपल्या संशोधन कार्याचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे सार सांगत असतो. संशोधन केलेल्या कार्याचा संपूर्ण तपशील हा एक विशिष्ट क्रमाने स्वरूपात लिहिला जातो. त्यालाच अहवाल लेखन असे म्हणतात. संशोधनाचे अहवाल असे म्हणतात. संशोधन अहवालाच्या सुव्यवस्थित स्वरूपात लिहिला जातो. संशोधकांना त्याच्या संशोधन कार्यात अशा अहवालाचा बराच उपयोग होतो. अशा निष्कर्षाच्या आधारे सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक नेते आणि संस्था सामाजिक कल्याणाचा असा विकास, नवनवीन योजनांचा आखणी करतात. म्हणून त्यांच्यासाठी अहवाल लेखन केले जाते. त्यांचे संशोधकाला पुरेशी माहिती असली पाहिजे. संशोधन अहवाल मुद्देसूद आणि सामान्य वाचकाला योग्य प्रकारे समजेल अशा भाषेत मांडणे कौशल्याचेच काम आहे. संशोधन अहवालाची उद्दिष्टे. संशोधन अहवालाचे कार्य महत्व सामान्यपर्यंत पोहोचविणे. संशोधन कार्याचे महत्व सामान्य जनतेला समजणे हे संशोधन अहवालाचे एक प्रमुख उद्दिष्ट असते. ज्ञानात लिखित वृद्धी करणे. संशोधन अहवालामुळे नवनवीन ज्ञान प्रकाशात येते, तसेच जुन्या ज्ञानात नवीन ज्ञानाची भर पडते. नवनवीन व्याख्या आणि संकल्पना मांडल्या जातात. झालं. वस्तुस्थिती समजते. काही नाही. संशोधन अहवालात संशोधन विषयासंबंधी परिपूर्ण आणि पद्धतशीर माहिती असते. इतर संशोधकांना व संबंधितांना उपयुक्त संशोधक आपल्या अध्ययन विषयासंबंधीचे परिणामकारक निष्कर्ष, सिद्धांत आपल्या अहवालात लिहित असतो. संशोधन कार्याचे संघटन. संशोधन कार्यात नेतृत्व जरी संशोधकाकडे असले तरी संपूर्ण संशोधक कार्यासाठी अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभले असते. मार्गदर्शक, सर्वेक्षक, संकेतक, संख्याशास्त्र, हितचिंतक इत्यादी समावेश. प्राथमिक सामग्री कोणी व कशा पद्धतीने संकलित केली, तिचे संवादन, वर्गीकरण, सारनिर्णय, शुद्धता, प्रामाणिकरण कसे केले इत्यादी त्यात उल्लेख असला पाहिजे. सर झालं. झालं का? हो. माझ्या विषयाचे नाव आहे आदर्श अहवालाची वैशिष्ट्ये आणि अहवालाचे महत्व. हॅलो, आवाज येत आहे का? हा, बोला ना. प्रस्तावना. संशोधन अहवाल ही संशोधन प्रकल्पाची शेवटची अवस्था मानली जाते. संशोधन कशासाठी करायचे, कोणता विषय निवडायचा, सदरील विषयाचे स्वरूप कसे असले पाहिजे, संशोधन करण्यासाठी कोणत्या विषयाची आवश्यकता असते, आवश्यक प्रतिनिधित्व करू शकतील का, घटकांकडून कोणती माहिती मिळवायची, माहिती मिळवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा व तंत्रांचा उपयोग करून घ्यावा लागेल, त्या तंत्रांच्या आधारे प्राप्त झालेली तथ्यांचे प्रस्तुतीकरण आणि निष्कर्ष या सगळ्या बाबी मार्गाला लागल्यानंतर संशोधक विषयक अहवाल सादर करण्यासाठी
अहवाल सादर करण्याची वेळ संशोधकावर येत असते. अहवाल सादर करण्यापर्यंत संशोधकाला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्रासाची कमाल मर्यादा पार करून संशोधकाने अभ्यास विषयासंबंधीचे प्रचंड ज्ञान संकलित केलेले असते. त्यातून संशोधन तयार करून त्यातून त्यांना सुंदर आकर्षक असा दागिना तयार करायचा असतो. तो संशोधन अहवाल लेखनाच्या स्वरूपात. अर्थ, आशय विश्लेषण व अर्थ शोधन झाल्यानंतर अभ्यास स्वरूपात ते त्या संबंधीच्या निष्कर्षापर्यंत माहिती सुसूत्र पद्धतीने शब्दांकित करणारा क्रियेलाच अहवाल म्हणतात. भगीरथ प्रयत्न करून प्रदीर्घ परिश्रम यातून संशोधकाने ज्ञानाचे कण जमा केलेले असतात. अक्षरशः रक्ताचे पाणी करून त्यांनी इमारत उभी केलेली असते, पण इमारतीवर कळस चढवण्याचे काम अहवाल लेखनाचे असते. व्याख्या. प्रा. हंसराज म्हणतात की समाजाला केलेले परिणामकारक व हेतुपूर्वक निवेदन म्हणजेच खरेखुरे अहवाल लेखन होय. आदर्श अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये. लिखित स्वरूप. अहवाल हा लिखित स्वरूपाचा असतो. छापून घेतला तर त्याचे स्वरूप आकर्षक बनते, परंतु हा खर्च संशोधकाला परवडणारा नसतो. मात्र शासन आणि संस्थांद्वारे केलेले संशोधन हे छापील स्वरूपाचे असतात. मुद्देसूद मांडणी. तथ्यांचा कार्यकारण भाव हा स्पष्ट. अहवालाची मांडणी अत्यंत मुद्देसूद असावी लागते, कारण त्यामुळे अभ्यासकाला अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे होत असते. एवढेच नाही तर अहवालाचा दर्जाही उंचावत असतो की ज्यामुळे त्याची लोकप्रियता वाढण्यास मदत होते. भाषा सुलभता. संशोधन अहवाल ही पारिभाषिक शब्द आणि संकल्पना आणि भारदस्त बनलेली असते, परंतु अशा प्रकारच्या बाबींचा उपयोग करून भाषेचा बोजड पाया वाढत असतो. अहवालाची भाषा शक्यतोवर सुलभ, संतुलित आणि सरळ असली पाहिजे, तरच अहवालाचे महत्त्व वाढत असते. वस्तुनिष्ठता. अहवाल लेखन करताना त्या वस्तुनिष्ठतेला अधिकाधिक वाव द्यायला पाहिजे. संशोधकावर हे सर्व अवलंबून असते. तो जर वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा असेल तर अहवालात त्याचे प्रतिबिंबित्व उमटल्याशिवाय महत्त्व वाढत असते. आकर्षकता. अहवाल हा आकर्षक असावा लागतो. अहवाल आकर्षक होण्यासाठी त्यामध्ये चित्रे, फोटोज, आलेख इत्यादींचा अंतर्भाव करावा लागतो. तथ्यांचे स्वरूप. अहवालातील तथ्यांचे एकंदरीत स्वरूप विश्लेषणात्मक असावे लागते, कारण निष्कर्ष काढण्यासाठी पुरावा आवश्यक असतो. हा पुरावा तथ्यांच्या माध्यमातून सादर केला जातो. पद्धती व तंत्रे. कोणत्याही प्रकारचे संशोधन कार्य संकल्पना, अध्ययन पद्धतीचा वापर, तंत्रांचा उपयोग करून घेतला याचे स्पष्टीकरण असावे लागते. एवढेच नाही तर अध्ययनाचे क्षेत्र, नमुना निवड यांसारख्या बाबींचे विवरण केले तर अहवालाची प्रतिमा उंचावत असते. संकल्पना व सिद्धांत. कोणत्याही प्रकारचे संशोधन कार्य सिद्धांताविना पूर्ण होत नाही. विशिष्ट संकल्पना हा सिद्धांत आधार घेऊन तथ्यांचे स्पष्टीकरण करावे लागते. त्या आधारे अचूक निष्कर्ष काढावे लागतात. अहवालाचे महत्व. नंबर 1, ज्ञानप्रसार. ज्ञानप्रसार हा अहवालाचा सगळा सार असतो. संशोधकाने अत्यंत परिश्रमपूर्वक संकलित केलेली माहिती ही संक्षिप्त रूपात प्रकट केली जाते. त्याने जमा केलेल्या माहिती ही अति उच्च लोकांप्रमाणे सामान्य जणांसाठी सुद्धा उपयुक्त असते. गृहीतकृत्याची निर्मिती. संशोधन अहवालामुळे नवीन गृहीतकृत्ये निर्माण करण्यास मदत
मदत होते, कारण अहवालाच्या वाचनामुळे नवीन नवीन विचार आकाराला येत असतात. गृहीतकृत्ये सुचवल्यामुळे नवीन समस्या सुचू लागतात. नवीन समस्या लक्षात आल्या म्हणजेच पर्यायाने नवे संशोधन उदयाला येत असते. संशोधकाला मार्गदर्शक संशोधन अहवालात संशोधन कार्यासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या वेगवेगळ्या पद्धती व तंत्र उल्लेख केला जात असतो. सुधारणेचा आधार. संशोधन अहवालाचे महत्त्व फक्त संशोधन आणि संबंधित विषयातील संशोधकापुरतेच मर्यादित नसते. शिवाय इतर संशोधकाला अहवाल मार्गदर्शक असला तरी त्याचे सामाजिक महत्त्व आत्यंतिक मोलाचे असते. हॅलो. हा हा हॅलो झालं सर. झालं. झालं सर. हा काही प्रश्न आहेत का याच्यावर? कोणाला काही प्रश्न आहे? माझं नाव स्नेहा. माझं असाइनमेंटचा टॉपिक आहे संशोधनाचा आराखडा. आपण प्रस्तावना आधी बघू. संशोधनातील एक प्रमुख पायरी म्हणजे संशोधनाचा आराखडा. व्यक्तीला कोणतेही कार्य व्यवस्थितपणे करण्यासाठी सर्वप्रथम त्या कार्याचा आढावा करावा लागतो. तसेच शालेय सहल किंवा प्रवासी यात्रा कंपनीला आपली सहल सफर करण्यासाठी तसेच व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सहलीचा आराखडा तयार करावा लागतो. हीच बाब संशोधन प्रक्रियेलाही लागू होते. संशोधनात आराखड्याचे विशेष महत्त्व आहे, कारण त्या आधारे प्रस्तुत प्रकरणाचा विषयाची व्याप्ती, विषयाच्या माहिती, संकल्पना बाबत अधिक तपशील मिळतो. संशोधन कार्यात संशोधन आराखडा ही प्रमुख पायरी आहे. संशोधकाला आपल्या संशोधनात पद्धतशीर नियोजन करावे लागते. त्याची रूपरेखा ठरावी लागते. संशोधनाचा आराखडा तयार करताना त्यात विषय, उद्दिष्टे, आराखडा, अध्ययन क्षेत्र, कालावधी, नमुना निवड, पद्धती ठरविणे, तथ्य संकलनाची साधने आणि संशोधन कार्याचा तपशील ठरविणे गरजेचे असते. संशोधनाची व्याख्या. प्राध्यापक रसेल अकोक यांच्या मते आराखडा ही निर्णय प्रक्रिया आहे. त्यात विशिष्ट घटना गृहीत धरून त्या दिशेने नियंत्रणाखाली नसलेल्या घटनांबाबत भाकीत करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धती म्हणजे संशोधन आराखडा होय. दुसरे व्याख्या करताना मिलर हे म्हणतात की संशोधन पूर्ण करताना त्यातील सर्व प्रक्रियेचे नियोजनबद्ध सुसूत्रीकरण म्हणजे संशोधन आराखडा होय. संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये. संशोधन आराखड्याची 4 वैशिष्ट्ये आहेत. एक उद्दिष्टे, विश्वसनीयता, सातत्यता आणि सामान्यीकरण. तर पहिली उद्दिष्टे आहे. हे प्रत्येक संशोधन विशिष्ट हेतूने केलेले असते, म्हणजे उद्दिष्टता होय. प्रत्येकदा याचे गंध प्रश्नावली वापरतो. त्यात बहुविध उत्तरे असताना प्रश्न असतो आणि प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला त्या उत्तरामधील एक उत्तर निवडावे लागतात. तसेच खुल्या प्रश्नावली विशिष्ट प्रश्नाबाबत इतर दिशा देणारास अधिक विचार करण्याची संधी मिळते. दुसरा आहे विश्वसनीयता. याचा अर्थ संशोधक त्यांच्या उत्तरामध्ये सातत्य असावे. जर संशोधकाने लोकसंख्या समस्या अभ्यास अर्थात घेतली आणि त्या
संख्या वाढीत करणे, संशोधकांसाठी प्रश्न विचारला आणि प्रत्युत्तर देणाऱ्याने तेच उत्तर दिले तर त्यात विश्वसनीयता असते. सातत्यता याचा अर्थ ज्या साधनांचा वापर आपण करणार आहोत त्यातून सातत्यता निश्चित होते. तो बौद्धिक चाचणी वापरून बुद्धात्मक मोजता येते. सामान्यीकरण याचा अर्थ संशोधनातील निष्कर्ष समाजातील मोठ्या गटांना लागू झाले पाहिजे. जेव्हा संशोधन माहिती संकलन करतो व त्यांची प्रक्रिया करतो तेव्हा निष्कर्ष निवडून गटापुरते असले तरीही त्या गटांना लागू करणे असतात. संशोधन आराखड्याचे प्रकार. संशोधन आराखड्याचे 4 प्रकार आहेत. एक वर्णनात्मक आराखडा, निदानात्मक आराखडा आणि प्रत्येक घराचा नक्षा प्रत्येकाच्या इच्छेनुसार सोयीनुसार भिन्न प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे संशोधन अध्ययनाचा आराखडा समान किंवा नाही असतो. प्रत्येक संशोधन अध्ययनाचे उद्दिष्ट भिन्न असते म्हणून संशोधन अध्ययनाचे आराखडा भिन्न प्रकारचा असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे संशोधनाच्या अध्ययनाच्या उद्दिष्टांचे 4 प्रकार पडतात. पहिला आहे वर्तनात्मक आराखडा. एखाद्या समस्येशी संबंधित असलेल्या वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्तनात्मक विवेचन करणे हा वर्तनात्मक संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. म्हणून जेव्हा संशोधन अध्ययनाचा हेतू विशिष्ट व्यक्तीच्या किंवा समूहाच्या वैशिष्ट्यांचे किंवा लक्षणांचे वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्तनात्मक विवेचन करणे हा असतो, तेव्हा त्या संशोधन अध्ययनासाठी तयार केलेल्या आराखड्यास वर्तनात्मक आराखडा असे म्हणता येते. निदानात्मक आराखडा. कोणत्याही संशोधन कार्याच्या मुळाशी विविध उद्देश असतात. प्रथम व मूलभूत उद्देश म्हणजे ज्ञान प्राप्ती किंवा ज्ञान विकास आणि द्वितीय उद्देश म्हणजे एखाद्या समस्येचे वास्तविक ज्ञान करून घेऊन त्याची कारण परंपरा समजून घेऊन ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविणे अशा प्रकारच्या संशोधन आराखड्याला निदानात्मक संशोधन आराखडा असे म्हणता येईल. संशोधन समस्येचे महत्त्व, त्याची कमी मासा आणि अपेक्षित मार्ग याबाबत जाणीव असली पाहिजे. झालं? हो सर. त्यानंतर कोण आहे? हे झालं. स्वाती समर्थन आहेत. ठीक आहे. रजनीगंधा. सर आहे मी. मी नव्हते ना आता. आहे ना. सुरू करा. हा स्वाती. स्वाती. हो सर. एक व्हिडिओ मिनिट. चालू करू का? बॅटरी
सांगू का? सुरू करा ना. हो सर. माझ्या विषयाचे नाव आहे सहभागी निरीक्षण आणि असहभागी निरीक्षण फरक. सहभागी निरीक्षणातील फरक. असहभागी निरीक्षण हे सहभागी निरीक्षणाच्या उलट आहे. दोन्ही पद्धती फरक आहे. सहभागी निरीक्षणातील संशोधकाला अभ्यासगृहात मिसळून राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. असहभागी निरीक्षणातील संशोधकात लोकांना जाण्याची परवानगी असते, परंतु तटस्थ म्हणून निरीक्षण भावनेने ती समूह गटातील घटकांचे निरीक्षण करीत असतो. उघड्या डोळ्यांनी सगळे काही केले पाहिजेत. कोणती घटना प्रसंग नजरेतून सुटू नये. एवढेच नाही तर एकरूप होण्याची सुद्धा जाणीव अडक असतो. आंतरक्रियात्मक जीवनात प्रवेश करण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते. जे काही चालते आहे ते कॅमेऱ्याप्रमाणे डोळ्याप्रमाणे डोळ्याने आकलन करीत असते. पुन्हा पुन्हा बघणे आणि ही प्रमुख भूमिका असते. सहभागी निरीक्षणातील असहभागी निरीक्षण प्रकार असतो. प्रायोगिक संशोधनात असहभागी निरीक्षण करणे शक्य असते, परंतु सामाजिक समूहाचे अध्ययन असहभागी निरीक्षण करणे शक्य होत नाही. असहभागी निरीक्षणातील एकीकडे समूहांचे निरीक्षण करताना संशोधकाला त्या समूहात उपस्थित राहावेच लागते आणि दुसरीकडे त्याला त्यांच्या क्रिया आणि व्यवहारात या नसतो. मार्ग काढण्यासाठी काही अभ्यासकांनी या दोन्ही पद्धतीचा सुवर्ण मध्य निश्चित केला. मधल्या मार्गाने केल्या जाणाऱ्या निरीक्षणाला अर्थ सहभागी निरीक्षण असे म्हणतात. या निरीक्षण पद्धती समूहाच्या सर्व सामान्य क्रियेमध्ये आणि व्यवहारामध्ये संशोधक भाग घेतो, परंतु भावनात्मक दृष्टीने त्या समूहाचा प्रभाव स्वतःवर पडू देत नाही. संशोधकाच्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून आवश्यक महत्वपूर्ण असणाऱ्या घटनांचे तो अधिकांश तटस्थ वृत्तीने निरीक्षण करतो. या संदर्भात श्री वाईट यांचे विचार नमूद करण्यासारखे आहेत. त्यांच्या मते सामाजिक व्यवस्था ही अत्यंत जटिल व गुंतागुंतीची असते. त्यामुळे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेसंबंधात केवळ एक दृष्टिकोन बाळगणे शक्य नसते. त्यातील एखाद्या वर्गाशी आपण एकरूप झाले की दुसऱ्या वर्गाशी असणारे आपले संबंध आपोआप तुटतात. म्हणून अर्थ तटस्थ स्थितीत ठेवणे हाच उत्तम मार्ग असतो. उदाहरणार्थ सामाजिक उत्सवात भाग घेणे, खेळणे, एकत्र येणे, पिणे इत्यादी. परंतु हे सर्व करीत असताना आपण संशोधक आहोत हे आपल्याला उद्देशाने संशोधन करणे हा आहे. संशोधक विसरू नये. गुड आणि हॉट यांनी असे म्हटले आहे की पद्धतीचा योग्य प्रकारे उपयोग केला तर त्यामुळे सहभागी व असहभागी निरीक्षणातील फरक असतो. एक मिनिट सर. सहभागी निरीक्षण संशोधक अध्ययन विषय असणाऱ्या समूहात जाऊन राहतो. दुसरा, या निरीक्षणातील संशोधक हा संबंधित समूहाचा एक घटक बनलेला असतो. त्या समूहाच्या अर्थव्यवहारात, उत्साहात आणि समारंभात जातीने सहभागी होतो. 3 नंबर, या निरीक्षण समूहाच्या जीवनाच्या आर्थिक स्तरापर्यंत पोहोचून जाणे, त्या समूहाचे आंतरिक व सूक्ष्म अध्ययन करणे संशोधकाला शक्य होते. या निरीक्षणामुळे समूहातील आंतरिक आणि बाह्य बाबींचे ज्ञान होऊ शकते. अनियंत्रित निरीक्षण संशोधन यशातील घटक आणि परिस्थिती यापैकी कशावर नियंत्रण असतो. मग समूह जे असेल तसा आणि ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत त्यांचे अध्ययन केले जाते. दुसरा, सामूहिक निरीक्षणात एकाच समस्येचे अथवा घटनेचे निरीक्षण अनेक संशोधकाला कडून केले जाते. सामूहिक निरीक्षण म्हणजे नियंत्रित व अनियंत्रित निरीक्षणाचा सुंदर समन्वय होय. हे अनेक संशोधन एका सामाजिक घटनेच्या भिन्न भिन्न अंगाचे विशिष्ट असतात. या निरीक्षणात अनेक संशोधक मिळून सामग्री एकत्रित करतात व एखाद्या व्यक्तीकडून त्या सर्व सामग्रीचे संकलन करून निष्कर्ष काढले जाते. संरचित निरीक्षण म्हणजे योजनाबद्ध स्वरूपात तयार केलेल्या निरीक्षणाच्या आराखड्यानुसार केलेले वस्तुनिष्ठ निरीक्षण होय.
संरचित निरीक्षणाची उद्दिष्ट त्याला सामाजिक संशोधन असे म्हणतात. कोणत्याही शाखेचा अभ्यास करताना वैज्ञानिक पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो. वैज्ञानिक संशोधन पद्धतीद्वारे अनेक समाजशास्त्र सामाजिक घटकांचे अध्ययन करतात. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी सर्व सामाजिक शास्त्रात वैज्ञानिक पद्धतीद्वारे संशोधन केले जाते. म्हणून या सामाजिक विषयांना शास्त्राचा दर्जा दिला जातो. वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे जेव्हा सामाजिक घटनांचा संबंध, नवीन ज्ञान प्राप्त करणे व जुन्या ज्ञानाचे परीक्षण केले जाते, तेव्हा त्यास सामाजिक संशोधन असे म्हणतात. मानव हा बुद्धिजीवी प्राणी आहे. तसेच तो जिज्ञासू वृत्तीचा आणि चिकित्सक वृत्तीचाही आहे. सातत्याने नवीन काही शोधण्यात त्याला आनंद मिळतो. सतत शोध घेत राहणे ही मानवी प्रवृत्ती असून ती निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. शास्त्रीय संशोधनातून ज्ञानाचा शोध घेतल्यास खऱ्या अर्थाने ते ज्ञान वस्तुनिष्ठ राहील. शास्त्रीय संशोधनाची 2 आवश्यक तत्वे आहेत. यामध्ये पहिले तत्व म्हणजे निरीक्षण होय. दुसरे तत्व म्हणजे कार्यकारण भाव होय. शास्त्रीय संशोधनाची ही 2 आवश्यक तत्वे आहेत. जर सामाजिक तथ्यांचा संबंध संशोधनात असतील आणि वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे संशोधन करण्यात आले असेल तर त्यास सामाजिक संशोधन म्हटले जाते. सामाजिक समस्या सोडविण्याकरिता गृहीत कृत्याचे परीक्षण केले जाते. नवीन घटनांचा शोध घेतला जातो. विशिष्ट घटनांमधील नवीन संबंध शोधण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी योग्य पद्धतीचा उपयोग करणे हा सामाजिक संशोधनाचा अर्थ आहे. यासाठी असेही म्हणता येईल की सामाजिक घटना किंवा विद्यमान सिद्धांताच्या संबंधात नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी उपयोगात ध्येय. सामाजिक संशोधनाचे मूलभूत ध्येय हे सामाजिक घटनाविषयीचे पद्धतशीर ज्ञानाचे संकलन करणे होय. सामाजिक संशोधनाच्या मूलभूत ध्येयामध्ये विशिष्ट मार्गाने ज्ञान मिळवणे, मिळवलेल्या ज्ञानाचा भविष्यातील संशोधनासाठी उपयोग करणे, समाज व्यवस्थेमधील बदलांसाठी आवश्यक त्या सुधारणा करणे, अपेक्षित पद्धतीने समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे यांचा समावेश होतो. राम आहूजा यांनी त्यांच्या रिसर्च मेथड या पुस्तकामध्ये सामाजिक संशोधनाची ध्येय पुढील प्रमाणे सांगितले आहे. नंबर 1, समाजाची कार्यप्रणाली समजून घेणे, सामाजिक क्रिया आणि व्यक्ती वर्तन यांचा अभ्यास करणे. नंबर 3, सामाजिक समस्यांचे परीक्षण करून त्यांचे समाजावर होणारे परिणाम आणि त्या संबंधीच्या उपाययोजनांचा शोध घेणे. नंबर 4, सामाजिक जीवन आणि सामाजिक वास्तव यांचा सर्वांगीण अभ्यास करणे. नंबर 5, सिद्धांताचा अभ्यास करणे. काही वेळेस सामाजिक संशोधनाची ध्येय ही संशोधनामागील हेतूशी निगडीत असल्याचे दिसून येते. हा हेतू एकतर संशोधनाच्या उर्मीशी संबंधित असेल किंवा हे संशोधन हाती घ्यायला लावणाऱ्या बाह्य शक्तीच्या इच्छेशी संबंधित असेल. वरील ध्येयाप्रमाणे सामाजिक संशोधनाची विविध ध्येये आहेत. सामाजिक संशोधनाच्या विविध ध्येयांचे ढोबळमानाने पुढील 2 भागामध्ये विभाजन केले जाते. सैद्धांतिक ध्येय. नंबर 2, व्यावहारिक किंवा उपयोगवादी ध्येय. सामाजिक ध्येयांचे सैद्धांतिक ध्येय. सामाजिक संशोधन हे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. नंबर 1, ज्ञानाची प्राप्ती करणे. सामाजिक संशोधनाचा हेतू हा ज्ञानाची वृद्धी करणे हा असतो. सामाजिक संशोधन हे ज्ञानवृद्धी करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. सामाजिक संशोधनाचे सामाजिक घटना विविध सामाजिक समस्या संदर्भातील ज्ञान मिळवणे असते. तसेच नवीन तथ्याबरोबर जुन्या तथ्याचे देखील पुनर्परीक्षण करून ज्ञान मिळवणे जाते. म्हणूनच ज्ञानाची प्राप्ती करणे हे सामाजिक संशोधनाचे महत्त्वाचे असे सैद्धांतिक ध्येय आहे. नंबर 2, सामाजिक घटनांमधील प्रकार्यात्मक संबंधाचा शोध घेणे. विविध प्रकारच्या सामाजिक घटना तसेच तथ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार्याच्या आधारावरच त्यांच्यामध्ये प्रकार्य संबंध दिसून येतात.
अशा प्रकारच्या प्रकारात्मक संबंधामुळे सामाजिक जीवनात निरंतरता टिकून राहते. तसेच त्यामध्ये गतिशीलता असते. सामाजिक घटनांमधील प्रकारात्मक संबंध लक्षात घेतल्याशिवाय सामाजिक घटना किंवा तथ्याचे खरे स्वरूप स्पष्ट करणे शक्य आहे. म्हणूनच सामाजिक घटनांमधील प्रकारात्मक संबंधाचा शोध घेणे हे सामाजिक संशोधनाचे एक महत्त्वाचे सैद्धांतिक ध्येय आहे. नंबर 3, नवीन संशोधनास प्रोत्साहन देणे. शास्त्रीय संशोधन पद्धतीचा वापर करून वैज्ञानिक हा सातत्याने नवीन शास्त्रीय संकल्पना नवीन दृष्टिकोनात मांडत असतो व यामधूनच नवीन सिद्धांताची निर्मिती होत असते. या प्रकारे मिळवण्यात आलेले समाजविषयीचे ज्ञान हे भावी काळातील संशोधनास दिशा प्राप्त करून देते. म्हणूनच नवीन सामाजिक संशोधनात चालना देणे किंवा प्रोत्साहन देणे हे सामाजिक संशोधनाचे सैद्धांतिक ध्येय आहे. नंबर 4, शास्त्रीय संकल्पनाची निर्मिती. प्रयोगसिद्ध तथ्याचे आधारावर शास्त्रीय संकल्पनाची निर्मिती करणे हे देखील सामाजिक संशोधनाचे एक सैद्धांतिक ध्येय आहे. नंबर 2, व्यावहारिक किंवा उपयोगवादी सिद्धांत ध्येय. सामाजिक संशोधनाद्वारे सामाजिक जीवनाच्या संदर्भातील आपल्या ज्ञानाचा शोध घेतला जातो. ज्ञान आपल्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आणि सामाजिक जीवनात अधिक प्रगतीशील बनविण्याकरिता आवश्यक योजना तयार करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. या दृष्टीने सामाजिक संशोधनाची व्यावहारिक ध्येय हे पुढील प्रमाणे सांगितले आहे. नंबर, सामाजिक समस्येच्या निराकरणासाठी सामाजिक संशोधनाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान हे सामाजिक समस्या सोडविण्यासाठी समस्येच्या दृष्टीने महत्वपूर्ण असते. पूर्वीच्या काळामध्ये समाजीवन हे साधे व सरळ होते, पण अलीकडच्या आधुनिक काळात समाज जीवन हे अतिशय जहाल बनले आहे. आधुनिक समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी या समस्या विषयाचे ज्ञान हे शास्त्रीय पद्धतीने मिळवणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे ज्ञान हे सामाजिक संशोधनातून प्राप्त होते. सामाजिक संशोधनामधून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक समाजातील समस्या सोडवण्याची मदत होते. नंबर 2, सामाजिक तणाव दूर करण्यासाठी. सामाजिक संशोधनामधून प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे सामाजिक तणाव दूर करून सामाजिक संघटन घडवून ठेवण्यास मदत होते. समाजातील वाईट चालीरीती, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाज संशोधन हे अत्यंत उपयुक्त ठरते. अशा प्रकारे समाजामध्ये निर्माण झालेल्या ताणतणाव दूर करण्यासाठी सामाजिक संशोधन अत्यंत उपयुक्त ठरते. नंबर 3, सामाजिक योजना तयार करण्यासाठी. सामाजिक संशोधनामधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी योजना तयार केल्या जातात.